तर नमस्कार मित्रांनो, काय म्हणता? तर मित्रांनो पार्ट 4 तुमच्यासाठी. तर मित्रांनो एवढी कावड आहे आणि ड्रोन नसणार हे होऊ शकत नाही, तर ड्रोन पण आहे मित्रांनो. आणि हे बघा मित्रांनो, कुठं लोक बसलेले आहेत, ते बिल्डिंगवरती कुठं इकडे पण लोक बसलेले आहे. आणि हे आपली छोटीशी कावड जिथं महाकालची मूर्ती ठेवलेली आहे मित्रांनो. आणि हे बघा आपली कालभैरव कावड इकडे चालू आहे, जी आपल्या विघ्नहर्ता डीजेसाठी. आणि नंतर दुसरी कावड म्हणजे अंबिका माता कावड इकडे आहे, त्याच्यामध्ये सतीश हा डीजे बोलवला गेला आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन. हे बघा सतीश ऑडिओ, जे की अंबिका माता कावडसाठी बोलवला गेला होता मित्रांनो. 2 कावड आहे मित्रांनो. आणि हे बघा अंबिका माताचा फोटो पण इथं लागलेला आहे, याचा पण आवाज चांगलाच होता मित्रांनो. आणि हे बघा यांना ऑर्डर भेटलेली आहे मित्रांनो. आता हे एकदम फास्ट पद्धतीने एकदम बैलासारखे बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि तुम्हाला एक व्हिडिओ म्हणजे हे बघा, याच्यामध्ये जो बैल आला मित्रांनो बस झालं त्याचं काम. पण हे थांबतात कावड, काही टेन्शन नसते. आणि फास्ट पळतात, खूप फास्ट पळतात मित्रांनो. यांना बॅलेन्सिंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो यांना, कारण की कावड थोडीशी बी इकडे झाली म्हणजेच पूर्ण बॅलन्स जाते. आणि बघा इकडून आले, आता हे आज थोडे थांबतील आणि मग परत अजून धावायला सुरुवात करतील. हे बघा वापिस धावायला सुरुवात केली. आणि मित्रांनो लहान पोरं पण ॲडात, पण हा सुपेश भाऊ पण याच्यामध्ये बॅलन्स करू राहिला, सांगू राहिला, मदत करून राहिला तर त्याची. आणि हे बघा मागून बॅलन्स असा होते मित्रांनो, त्यासाठीच मोठे माणसं सोबत असतात त्यांच्या. आणि हे बघा सुपेश भाऊ जिथं उभा आहे तिथंच मूर्तीचा भार पण खूप जास्तच आहे, पण सुपेश भाऊ काही टेन्शन नाही. आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 5 साठी रेडी.